आज सकाळीच खूप गडबड चालू होती. समरचे आजोबा अधिक मासाच्या वारीसाठी निघाले होते पंढरपूरला. आमच्या गावातून बरेच जण लक्ष्मीवाडी या गावातून बरेच जण पंढरपूरला चालत या पालखीतून जाणार होते. त्यासाठी सकाळीच गडबड चालू होती. एका वेळचं जेवण म्हणजे आजचं एक दिवसाचं जेवण बरोबर घ्यायचं होतं आणि त्याचबरोबर शिदोरी म्हणजे आणि त्यातल्या त्यात वाटेत ही शिदोरी खायला खूप मज्जा असते. त्यामुळे घरातून भाकरी, भाजी, कांदा असं सगळं एकत्र बांधून समर्थच्या आजोबांना आम्ही द्यायला लागलेलो आहे. पायी दिंडी सोहळा आहे. समर्थची खूप इच्छा होती जायची आणि त्याच्या आजोबांची पण इच्छा होती, पण वातावरण, गर्दी त्याला ते पहिल्यांदाच सहन होणार नाही म्हणून आम्ही त्याला पाठवलं नाही. त्याची खूप इच्छा होती पंढरीच्या वारीला जाण्यासाठी, पण त्याच्या आजोबांनी सांगितलेलं आहे, पुढच्या वेळेस मी नक्की घेऊन जातो. आणि आता अधिक महिना चालू आहे आणि अधिक महिन्याची ही वारी आहे. दर अधिक महिन्याला आमच्या गावातून अशी पायी दिंडी सोहळा निघतो आणि गावात आता विठ्ठलाचं मंदिर आहे, तिथून हे सगळे जाणार आहेत. तर तिथपर्यंत गाडीनं जावं लागणार आहे. त्यामुळं समर्थचे बाबा आणि समर्थचे आजोबा एकत्र टू व्हीलरवर इथं गावात आलेले आहेत. विठ्ठल मंदिरापाशी इथे बरेच मंडळी जमा झालेले आहेत. ही वारकरी मंडळी या विठ्ठल मंदिरापासून आता पायी चालत दिंडी सोहळा हा निघणार आहे आणि बरोबर एक ट्रॅक्टर पण आहे आणि त्याचबरोबर छोटे 2 टेम्पो आहेत, ज्यामध्ये वारकऱ्यांचं जे जादाचं साहित्य आहे ते ठेवलं जाणार आहे आणि हे सगळे वारकरी चालत पंढरपूरला निघालेले आहेत. तर हा आमच्या गावातून निघालेला हा दिंडी सोहळा आहे मैत्रिणींनो. तर म्हटलं आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करूयात म्हणून हा दिंडी सोहळ्याचं मी शूटिंग केलेलं आहे आपल्या सर्वांसाठी मैत्रिणींनो. आणि सर्वांमध्ये इतका उत्साह दिसून येत आहे. सर्व मंडळी तयार होऊन भगवे झेंडे घेऊन निघालेले आहेत पायी चालत. एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा त्यांना त्याचं भान विसरलेलं आहे त्या उन्हाचं. आणि विठुनामाच्या गजरामध्ये हे सर्वजण पायी दिंडी सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत. आसपासचे बऱ्याच वस्त्या वाड्या आहेत, त्यातीलही भरपूर लोक या दिंडी सोहळ्यामध्ये आलेले आहेत आणि आता हे चालत पंढरपूरला निघालेले आहेत. 5 ते 7 दिवसात हे पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहेत. तिथून एकादशी करून मग हे परत येणार आहेत. तर मैत्रिणींनो बघू शकता किती उत्साह भरलेला आहे. बऱ्याच पुरुष मंडळांबरोबर महिला मंडळांनीही भरपूर गर्दी केलेली आहे. महिला मंडळांच्या डोक्यावर तुळस आहे, काहींच्या डोक्यांवर कळस घेतलेला आहे आणि अतिशय उत्साहात हे सर्व अगदी शिस्तबद्ध पद्धतीने एका लाईननी चालत निघालेले आहेत. तर मैत्रिणींनो समर्थचे आजोबा पण या दिंडी सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत आणि हा सर्व दिंडी सोहळ्याचं शूटिंग फक्त तुमच्यासाठी. आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि एक सबस्क्राईब करू शकता. नक्कीच भेटूया अशाच एखाद्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. फोटो काढू का व्हिडिओ?